पुणे सोडून बारामतीकडे निघाल्यापासूनच पाऊस सुरू झालेला होता. त्यामुळे कार्यक्रमाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो याबद्दल शंका होती. पण सभागृहात प्रवेश केला आणि लोकांचं प्रेम पाहून आणि लोकांनी लावलेली उपस्थिती पाहून भारावून गेलो. लोकांनी हातात हात देत स्वागत केलं. त्यांचं हृदयापासून असलेलं प्रेम पाहून खूप आनंद वाटला आणि मी विचारपीठावर स्थानापन्न झालो. मग स्वागत झालं, सत्कार झाला. आयोजकांनी विशेष भेट म्हणून प्रिंट करून घेतलेला कॉफी मग पाहून खूप आनंद वाटला. आणि मग त्यानंतर तास दीड तास रंगली ती गप्पांची मैफिल. ज्येष्ठ मुलाखतकार शशांक मोहिते यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर दिलेली उत्तरं यांनी वाचक प्रेक्षक सगळे आनंदून गेले. त्यांचा तितकाच आनंदमय प्रतिसाद मिळत होता. पुस्तकाचा प्रवास ऐकून अनेक जण भारावून गेले. माझा साहित्य प्रवास ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं तर काहींनी कौतुक केलं. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ते खूप प्रेरणादायी वाटलं तर ते म्हणाले की प्रेरणा घेऊन आम्हीही या क्षेत्रात नक्की नाव कमावू. यानंतर वाचकांनी प्रेक्षकांनी फोटो काढण्यासाठी पुस्तक घेऊन त्यावर सही घेण्यासाठी एकच गर्दी केली. खरं तर त्यांचं हे प्रेम भारावून टाकणारं होतं. त्यांच्या या प्रेमानं चिंब चिंब नाहून निघालो. बारामतीकरांचं हे प्रेम म्हणजे कधीही न विसरता येणारा ठेवा आहे. जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकावर आपण सर्व वाचक जे भरभरून प्रेम करत आहात याबद्दल मी आपला ऋणी आहे. असा हा बारामती साहित्य कट्ट्याने आयोजित केलेला सहृदय प्रेमळ सुसंवादी कार्यक्रम संपवून मी एका नव्या प्रवासासाठी पुन्हा सज्ज झालो.